शेण काढले. आता काय करते, पटापटा एवढं हे शेळ्यांना खायला टाकीते, म्हणजे पुन्हा रानात जाईल. अगं बाई, यांचा कसं काय फोन? हॅलो हॅलो, मी काय नाही, ऑफिसला आलो होतो, हा का? म्हणलं फोन तरी करावं तुला. हा, मी पण आता काही नाही, सकाळी जस्ट उठले, त्याच्यानंतर माझ्या मेडनी पोहे वगैरे आणून दिले. पप्पानी सेपरेट माझ्यासाठी मेड ठेवलेली आहे ना. मेड? हो, मेड म्हणजे अहो नौकरानी. हो ते कळलं, पण मी बघायला आलो त्यावेळेस तर नव्हतं तुमच्याकडे मेड. हो, ऍक्च्युली आम्ही ते ना गावाकडं आमचं घर आहे का, तिथं बघायला तुम्हाला दाखवलं होतं ना मला. हो ना, ते पत्र्याचं घर. हो, पण ते म्हणजे आम्ही तिथं म्हणजे बघण्यासाठीच फक्त तिथं तो कार्यक्रम घेतला होता गावाकडं. बाकी आम्ही आता बॉम्बे मध्ये राहतो ना. आमची इथं मोठी बिल्डिंग आहे ना, 4 मजली. म्हणजे आमचं अपार्टमेंटच आहे स्वतःच. बाकी रेंटने दिलेले आणि 4 फ्लोअर आमच्याकडे आहेत, 10 फ्लोअर रेंटने दिलेले इथं. हा, माझ्या पप्पांनी मला लहानपणीपासून एकदम प्रिन्सेस सारखं ट्रीट केलंय बघा. म्हणजे मला कसलंच काडीचं काम करायची सवय नाही. मी असं कशाला सुद्धा भांड्याला हात लावित नाही. रान भिंत मी कधीच बघितलेलं नाही. तुम्हाला वाटतं आता लग्न झाल्यानंतर गावाकडे जाऊ, ही रानामध्ये काम करेल, असं बिलकुल नाही बघा. मी असं मांजर सुद्धा माझ्यापासून 10 फूट लांब राहते. असं म्हणजे मला काहीच काम करायची सवय नाही. तुझे तर वडील त्या दिवशी म्हणत होते हिला लय शिळा फोडणीचा भात दुसऱ्याशी खायला आवडतो, ही लय गवऱ्या थापिती, म्हशी धुती, म्हशीचं शेण काढीती. कशाला कांड केलं काय माहिती. मला लग्नाच्या नंतर भी करा, असंच करायला लावतो.